श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्याला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मधल्या 13वा अध्याय, आपल्याला 13व्या अध्यायामधले पूर्ण कथा ही खूप गोड लागायला लागलेली आहे. ज्या वेळेला आपल्याला त्या कथेमधलं काहीच कळत नाही, मी जेव्हा अनुभव सांगायला सुरुवात केलं होतं त्यावेळेला मी 1 ते 21 अध्यायामधले सगळेच तुम्हाला थोडं सगळ्यांना सांगितले. परंतु आता ज्या वेळेला मी खोलवर चालले, ज्या वेळेला एक एक ओळ वाचून त्याचा अर्थ ज्या वेळेला समजायला लागलाय त्यावेळेला खूप गोड वाटायला लागले. म्हणून जे काही राहिलंय त्या कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आणि हे सत्य आणि त्या स्वामी चरित्र सारामृत मधलेच आहेत. अगदी हे कुठलं चुकीचं नाही किंवा अगदी मी मनानं काहीच सांगत नाही. तर 13व्या अध्यायामध्ये बाळप्पा मुरगुडीला येतात. बाळप्पा ज्या वेळेला मुरगुडीला येतात त्यावेळेला चिदंबरम दीक्षित यांच्या घरी आलेले असतात. आणि बाळप्पा आणि चिदंबरम दीक्षित यांच्या भेटीगाठी झालेल्या असतात. आणि तिथे श्री स्वामी समर्थाची सुद्धा स्वारी आलेली असते. तर बाबा त्या ठिकाणी बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, सुंदराबाई आणि त्याच ठिकाणी चिदंबरम दीक्षित हे सुद्धा होते. आणि हे सगळे असताना श्री स्वामी समर्थ महाराजांचे सर्वजण सेवा करायचे. मी अनेक कथेमध्ये तुम्हाला सुंदराबाईचं सुद्धा सांगितलं, बाळप्पाचं सांगितलेलं आहे, चोळप्पा महाराजांचा अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे. पण प्रत्येक कथेमध्ये वेगवेगळं आहे. आपण असं समजू नका की एकाच अध्यायामधली कथा हे बार बार सांगतायत. अजिबात नाही. प्रत्येक कथेमध्ये वेगवेगळं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये सुंदराबाईने ज्या वेळेला 10,000 रुपये मागितलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला कथा सांगितलं. आणि सुंदराबाई सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात मोठी सेवेकरी होती आणि स्वामींची सेवा सुंदराबाईच करायची. आणि ज्या वेळेला ह्या मुरगुडीमध्ये बाळप्पा आले आणि बाळप्पाने अनुष्ठान केले ही सुद्धा कथा तुम्हाला सांगितलेली आहे. आणि आता चिदंबरम दीक्षिताला पुत्रप्राप्ती नव्हती. मग पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी शिव आराधना करायची, महादेवाची पूजा करायची, महादेवाला बेल वाहायचे, गंध तांबूल अक्षदा हे सर्व काही महादेवाला वाहायचे. महादेवाच्या समोर बसून नित्य सेवा महादेवाची करायची. शिव आराधना खूप आवडीने चिदंबरम दीक्षित ह्या जोडप्याने करायचे. त्यांना पुत्र नसताना असंच कित्येक दिवस महादेवाची त्यांनी सेवा केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशी सेवा करायची. ओम नमः शिवायचा जप करायचा, महादेवाला बेल वाहायचे, अशी सेवा नित्य करून नैवेद्य अर्पण करायचे. सर्व करत असताना काही दिवस गेल्यानंतर हे चिदंबरांना दृष्टांत झाला की बाबा तू माझी सेवा दररोज करत आहेस पण तुला पुत्र प्राप्ती नाही. पण तू काळजी करू नको, तुझ्या उदरी प्रत्यक्षात परमेश्वर परमात्मा हे तुझ्या पोटाला जन्मून येणार आहेत. असं सांगितल्यानंतर हा दृष्टांत, हा स्वप्न चिदंबरमला छान वाटला आणि ते आपल्या प्रिय पत्नीला सुद्धा सांगितले. आणि दोघे आनंदाने शिव आराधना करायला लागले, शिवाची पूजा करायला लागले. असं करत असताना त्यांना 9 मास भरले, 9 महिने सुद्धा झाले त्यांच्या कांतेला आणि पुत्रप्राप्ती झाली. आणि पुत्रप्राप्ती झाल्यानंतर त्याचं नाव मल्हार ठेवण्यात आलं. मल्हार असं ठेवून त्याचा मोजी बंधन करण्यात आलं. बारशाचा कार्यक्रम झाला आणि त्यांच्याच घरी गौरी गजाचा एक कार्यक्रम ठेवण्यात आला. आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेस ज्या वेळेला पूजा आराधना करत असताना, सर्व पूजा मांडणी झाली, पूजा करत असताना
सर्व ब्राह्मण मंडळी समोर बसलेले आहेत. पूजाची आरंभ झाली चालू आणि अगोदर गणपतीची पूजा करत असताना त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आणि गौरीची आणि गणपतीची पूजा करत असताना गणपतीला ज्या वेळेला गंध बेल पुष्प वाहून ब्राह्मणाने त्यांची आराधना करत असताना, त्यांचे मंत्र जपत असताना अचानकच त्या मूर्तीमध्ये प्राण आले. मूर्तीमध्ये प्राण येऊन साक्षात गणपती त्या ठिकाणी नाचायला लागले. आणि हा चमत्कार, हा गणपतीचा गणेशाचा चमत्कार त्या दिवशी त्यांना बघायला मिळाला आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले. आणि ही कथा 13व्या अध्यायामध्ये स्वामी चरित्र सारामृतमध्ये लिहिल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या ही कथा मला खूप छान वाटली. आणि शिवाराधना करत असताना, शिवाची पूजा करत असताना हा बारशाचा कार्यक्रम आणि गजगौरीची पूजा आणि साक्षात गणपती त्या ठिकाणी नाचायला लागले. त्या गणपतीमध्ये प्राण आले आणि गणपती नाचत असताना खूप छान वाटलं आणि सर्वांना कितीतरी आनंद झाला आणि सगळेजण तिथं बसलेले आश्चर्यचकित झाले. म्हणून आपण ज्या वेळेला आपण देवासमोर बसतो आणि डोळे झाकतो, तर डोळे झाकून आपण आपल्या मनाला शांती आणि समाधानी देण्यापेक्षा आपल्या डोळ्याच्या समोर आपण ज्या देवाची आराधना करतो ते साक्षात देव आपल्या नजरेसमोर यावा लागतो, तेव्हा आपली भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. मनातून हाक मारल्यानंतर आपल्याला ते देव प्रसन्न होत असतो. असं समजायचं नाही की बाबा हा चमत्कार आहे आणि तुमच्या पुढे देव येतो का आणि देव नाचतो का, असं नाही. आपल्या मनामध्ये जे भाव आहे, जैसा भाव तैसा देव. आपल्याकडं जसं देवाला आपण भक्ती करतो, आपल्या मनामध्ये जे काही असतं ते होत असतं. दृढ निश्चयानं दृढ आपण कुठलाही संशय न धरता, आपल्या मनामध्ये कसलंच काही संकुचितपणा न येऊ देता, आपण जर एखाद्या गोष्टीला प्राप्त करायचं आहे, एखाद्या देवाला प्राप्त करायचं आहे, तर आपण ते केल्याशिवाय राहणार नाही अशी जिद्द आपल्या मनामध्ये पाहिजे. आणि तेवढ्याच भक्तीनं, तेवढ्याच श्रद्धेनं आपण ते काम केलं पाहिजे, तर ते होतंच, झाल्याशिवाय राहतच नाही. माता पार्वती सुद्धा शंकराचा अर्धा अवतार आहे, अर्धांगी पार्वती आहे, अर्ध्या अंगामध्ये पार्वती आदिशक्ती. मग तिनं आपल्या पूर्ण प्रार्थना ऐकणारच आणि आपलं पूर्ण काही आपलं विचार, आपले कोणते प्रश्न आहेत तर ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपण श्रद्धेनं आपण माता अंबिकेला, माता पार्वतीला आपण स्मरण करावं. आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी झालं. आणि सगळे लोक ज्या वेळेला ब्राह्मण जेवायला बसले, पंक्तीच्या पंक्ती उठायला लागले, हा तरी गणेशाचा अवतार झालाच. गणेशाचा तरी चमत्कार सर्वजण पाहिले. आणि नंतर ज्या वेळेला दीक्षितांच्या घरी जेवणासाठी बसले सर्वजण, त्यावेळेला सगळं काही भोजनासाठी वाढलं आणि पुरणपोळीचा जेवणाचा आनंद सर्वांना, सर्व ब्राह्मणांना जेवण्याचा आनंद घ्यावयाचा. त्यावेळेला अचानकपणे तूप संपलं. त्या ठिकाणी जेवणाच्या पोळीवर तूप संपल्यानंतर श्री स्वामी समर्थ माऊली त्या ठिकाणी हजर होते. आणि श्री स्वामी समर्थांनी ज्या वेळेला समोरच्या तांब्यामध्ये पाणी भरलेलं होतं आणि त्या पाण्याला हात लावल्याबरोबर ते पाणी तूप झालं. आणि ते तूप प्रत्येकाच्या पोळीवर, भाजीवर, वरणामध्ये भाजीवर, कढीवर हे तूप वाढण्यात आलं. आणि अक्षरशः पाण्याचं तूप करण्याची ताकद ह्या ब्रह्मांड नायकामध्ये आहे. आणि हे सर्व काही गुरु स्वामी चरित्र सारामृतामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या तुपाचा स्वाद सुद्धा सर्वांनी घेतलेला आहे. मग असं करता करता समोर त्याच ठिकाणी श्री स्वामी समर्थाला समोर दिपावळीचा सण आला. आणि त्या गावामध्ये राणी साहेब होत्या. ज्या राजघराण्यामध्ये स्वामी समर्थ राहत होते त्या ठिकाणी राणी साहेब होत्या. आणि श्री स्वामी समर्थाला असंच नवस बोलून
चंद्रहार घातलेला होता, स्वामी समर्थाच्या चरणावर चंद्रहार अर्पण केलेला होता. आणि ते चंद्रहार ठेवण्याची कामगिरी, जतन करून ठेवण्याची कामगिरी हे बाळप्पाकडे होती. आणि चंद्रहार बाळप्पाने मोठ्या जिम्मेदारीने चोळप्पाकडे दिलेली होती. आणि त्या ठिकाणी चोळप्पाने ते सांभाळून ठेवण्याचं कार्य केलेलं होतं, पण हक्क पूर्ण बाळप्पाचा होता. आणि दिपावळीचा सण आल्यानंतर राणीसाहेबाच्या मनामध्ये आलं की बाबा आपण आज दिपावळीचा सणाचा औचित्य साधून श्री स्वामी समर्थ आईला चंद्रहार घातला पाहिजे. असं मनात आल्यानंतर राणीसाहेबाने सुंदराबाईला सांगितले की बाबा सुंदराबाई, तो जे स्वामी समर्थांचा हार आहे ते स्वामी समर्थाला अर्पण करावं असं माझ्या मनात इच्छा आहे. आणि श्री स्वामी समर्थाच्या गळ्यामध्ये हार घालावायचा आहे आणि ते घेऊन ये असं म्हणल्यानंतर सुंदराबाईने सांगितले की तो हार माझ्याकडे नसून बाळप्पाकडे दिलेला आहे. तात्काळ राणीसाहेबांनी जमादार पाठवून बाळप्पाकडे हार मागण्यासाठी जमादारला पाठवलं बाळप्पाच्या घरी. आणि जमादार ज्या वेळेला बाळप्पाच्या घरी गेले की बाबा आज दिपावळीचा सण आहे आणि राणीसाहेबांना चंद्रहार मागितलेला आहे, मग त्यावेळेला जमादारला बाळप्पाने सांगितले की बाबा तो हार चोळप्पाकडे आहे. जमादार चोळप्पाकडे गेले आणि चोळप्पाला हार मागितल्यानंतर चोळप्पाने सांगितले की बाबा तुम्ही तो हार मागण्यासाठी बाळप्पाकडे जावा आणि चंद्रहार माझ्याकडेच आहे, पण त्याच्यावर अधिकार पूर्ण बाळप्पाचा आहे. म्हणून बाळप्पाने माझ्याकडे जतन करून ठेवण्यासाठी दिलेला हार आहे, पण तुम्ही बाळप्पाला विचारून आल्यानंतरच मी तो हार देऊ शकतो. असं म्हणल्यानंतर जमादार तसाच राणीसाहेबाला जाऊन सांगितले की बाबा हार मी ज्या वेळेला बाळप्पाकडे मागायला गेलो त्यांनी चोळप्पाकडे आहे असं सांगितले. आणि चोळप्पाकडे ज्या वेळेला मागायला गेलो त्यावेळेला चोळप्पाने बाळप्पाकडे आहे असं सांगण्यात आलं आणि मी तुमच्याकडे आलेला आहे असं जमादाराने सांगितल्यानंतर राणीसाहेबाला खूप राग आला, क्रोध आला. आणि रागाने सुंदराबाईला सांगितल्या राणीसाहेब की बाबा कोण आहे तो बाळप्पा आणि त्या बाळप्पाला सेवा करण्याचा काय अधिकार आहे आणि माझा चंद्रहार देत नाही, स्वामीला अर्पण करण्यासाठी चंद्रहार देत नाही असं राग आला राणीसाहेबाला. आणि सुंदराबाई सुद्धा त्याच्यामध्ये मिरचू लावायला होत्याच. सुंदराबाईला सुद्धा बाळप्पा चोळप्पा अनेक भक्त तिथं असलेलं सुंदराबाईला सुद्धा हे खपतच नव्हतं. म्हणून सुंदराबाईने सुद्धा राणीसाहेबाला अनेक गोष्टी चाड्या अशा लावून दिल्या की बाबा हे असंच करतात. राणीसाहेब तुमच्या सुद्धा शब्दाला मान न देता यांनी हार आपल्याला स्वामीला अर्पण करण्यासाठी दिले नाहीत, हे बघा कसं करतात असं सगळं काही तिनं घरानं सांगितल्यानंतर सुंदराबाईला खूप राग आला. आणि ज्या वेळेला एका रात्री स्वामी समर्थाला लघुशंकेसाठी उठले असता सुंदराबाईने हे सगळे घराणे स्वामी समर्थाला सांगितलं आणि राणीसाहेबांनी बाळप्पाला इथून काढून द्यायचं असं सांगितलेत. असं स्वामी समर्थांच्या कानावर घातले की बाबा एवढे सेवेकरी असताना हार आपल्याला दिले नाहीत असं राणीसाहेबाला राग आलेला आहे आणि बाळप्पाला इथून सेवेवरून काढून टाकावं असं सांगण्यात आलं. श्री स्वामी समर्थांनी हे सगळं घराणं ऐकून घेतले आणि श्री स्वामी समर्थाला स्वामी आईला सुंदराबाईचाच राग यायला लागला. आणि बाळप्पा आणि चोळप्पा ज्या वेळेला होते त्यांच्यामध्ये तिथं भांडणं लागले आणि त्यांनी सांगितले की बाबा तुम्ही आल्यापासून आमचं नुकसान होत आहे, इथं सेवेकरी खूप झालेले आहोत आपण आणि माझं नुकसान होत आहे असं चोळप्पा बाळप्पाला म्हणायला लागला. आणि बाळप्पा सुंदराबाई यांच्या तिघामध्ये भांडणं लागलं आणि त्यावेळेला बाळप्पा सांगू लागला की बाबा हे भांडण आपण इथंच मिटवून टाकूत आणि मी ज्या वेळेला स्वामी सेवेसाठी इथं आलेला आहे तर मला स्वामीकडून आज्ञा घेऊन द्या की मी माझ्या घरी जातो असं. मग त्यावेळेला त्या ठिकाणच्या भक्तांनी सांगितलं की बाबा स्वामी समर्थांना ज्या वेळेला बसले स्वामी समर्थ त्यावेळेला सांगितले की बाबा बाळप्पा
आराध्य दैवताच्या दर्शनासाठी, कुलदैवताच्या दर्शनासाठी जावयाचं गावाकडे जायचं आहे असं सांगतात. असं म्हणल्यानंतर यतिराज श्री स्वामी समर्थ हसले आणि सांगितले, अरे तो तर इथे रोजच त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेतो, रोजच इथं श्री शंकराचं दर्शन घेतो आणि कशाला तो गावाकडे जाणार आहे असं सांगितल्यानंतर मग तिथल्या भक्तांना वाटलं की श्री स्वामी आई तर काही ह्यांना आता बाळप्पाला दूर करणारच नाहीत, आता काय करावं. मग बाळप्पाला आणखीन म्हणायला लागले की बाबा तू आल्यापासून आमचं नुकसान होतंय. असं म्हणल्यानंतर बाळप्पाने सांगितले, मला जाण्याचं तुम्ही काही योजना करून द्या, स्वामीकडून मी जाईन. असं म्हणल्यानंतर एक दिवशी स्वतः बाळप्पाच श्री स्वामी समर्थ आईला म्हणायला येणार आहेत. तोपर्यंत स्वामी आईला समजलं की आता बाळप्पा येऊन माझ्याकडे परवानगी मागणार आहे. असं म्हणल्याबरोबर स्वामी समर्थांनी सांगितलं सेवेकऱ्यांना, अरे बाळप्पा येत आहे, त्याला आसन दाखव. असं म्हणल्यानंतर बाळप्पा आले आणि स्वामी समर्थाचे सेवेकरांनी बाळप्पाला सुद्धा आसन टाकलं आणि स्वामी समर्थांच्या स्वामी आईच्या समोर बाळप्पाने जावयाचा प्रश्न मांडले. मग त्यावेळेला श्री स्वामी समर्थांनी सांगितले, कुठं जायचंय, तू तरी रोज इथंच दर्शन कुलदैवतेचं घेतोस, मग जायचंय कुठं, सेवा करायचं आणि इथंच राहायचं. असं सांगितल्याबरोबर बाळप्पाला काही आज्ञा जायची मिळाली नाही आणि त्याने तिथंच राहिले आणि सर्व भक्त तिथंच एका ठिकाणी राहून श्री स्वामी समर्थाची सेवा करायला लागले. करत असताना असे भांडायला लागल्यानंतर त्याच अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की श्री स्वामी समर्थ आईला वाटलं की बाबा या सर्वांना आता आशा लागलेली आहे, द्रव्याची आशा लागलेली आहे, म्हणून हे काही भक्त द्रव्य लोभी झालेले आहेत. म्हणून त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि दिवाळीचा सण आहे असे सर्व भक्त अवतीभोवती बसलेले आहेत आणि तिथे एक कपडा पडलेला होता. स्वामी समर्थ आईनं ते कपडा ओढून घेतले आणि त्याची झोळी केली आणि आपल्या काकेमध्ये झोळी घेऊन अल्लख असा शब्द उच्चार केले. अल्लख शब्द उच्चारत असताना त्यांना कोणी 1 रुपया कोणी 2 रुपये असे टाकत असताना एकदा 100वर त्याची मोजणी झाली आणि त्यांनी सांगितलं, हे बघ चोळप्पा, ही घे झोळी आणि मी जे काय याच्यामध्ये दिलंय तुझं सगळं काय ऋण माझ्याकडून फिटलेलं आहे आणि हे घे आणि आनंदानं राहा. असं सांगितल्यानंतर चोळप्पाला खूप आनंद झाला. खूप पैशाचा लोभ पण असतो कधी कधी माणसांना, तर चोळप्पाला पण ते पैसे पाहून खूप आनंद झाला. परंतु ज्या वेळेला माझ्या स्वामी आईचे चरण दुरवतात हे सुद्धा त्यांच्या मनात प्रश्न आला आणि त्या द्रव्य लोभाच्या मागं न लागता चोळप्पाने सुद्धा सांगितले, हे श्री स्वामी समर्थ आहे, स्वामी आई, आम्ही सेवा करण्यासाठी कुठल्याच द्रव्याची आम्हाला आशा नाही. असं सांगितल्याबरोबर तिथले काही मंडळी सांगितले की बाबा तुम्ही सेवा करू नका, आम्ही श्री स्वामी समर्थ आईची सेवा करण्यासाठी सरकारातून आम्ही माणसं नेमू आणि त्यांना पगार देऊन आम्ही सेवेकरी ठेवू. असं म्हणलं असता बाळप्पा आणि चोळप्पा दोघांनी हात जोडून सांगितले की आम्हाला द्रव्याची कसलीच आशा नाही, आम्ही स्वामी समर्थाची सेवा करू. असं म्हणून सेवेकरी होऊन श्री स्वामी समर्थ आईची सेवा करण्याचं काम हे बाळप्पा आणि चोळप्पाने केलेले आहेत आणि सुंदराबाईला योग्य शासन मिळालेलं आहे आणि सेवेपासून सुंदराबाईला दूर केलेलं आहे. ह्या पद्धतीनं श्री स्वामी चरित्र सारामृत मधल्या 13व्या अध्यायामधलं कथन पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून द्रव्याची आशा करायची नाही आणि जो माणूस कोणची आराधना देवीची सेवा करतो, शिव आराधना करतो, गजगौरीची पूजा करतो, त्यांना कुणालाही अडवायचं नाही. ज्यांना जे आवडत असेल त्या देवाची पूजा करू द्यायचं, परंतु मनातून करायचं आणि देव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. आपला भाव आणि आपली भक्ती हे देव पाहत असतो. आपल्या धनाला, आपल्या दौलतीला, आपल्या रूपाला देव पाहत नाही. आपण कसाही असं वेडा बावडा आपला आपण भोळा भाव आपला देवाला पोचत असतो. म्हणून श्री स्वामी समर्थ आईच्या चरणी नतमस्तक व्हायचं असतं आणि श्रद्धेनं पूजा करायची असती, भक्ती करायची असती आणि आपली श्रद्धा त्यांच्यापर्यंत पोचत असते आणि त्याच सेवेचं
फळ आपल्याला गोड असं मिळत असतं. म्हणून आपण हे दिवस रात्र आपले जसे जसे ठोके चालतात त्या पद्धतीनं आपण आपल्या दैवताचं नाव घेत राहायचं, आनंदी राहायचं, सुखी राहायचं आणि स्वामी सेवा करत राहायची आणि स्वामी सेवेकरी व्हायचं आणि दुसऱ्यांना पण सांगत राहायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.